आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. सक्षमने एकदा आजूबाजूला नजर टाकली. जीवा दुसऱ्या कोपऱ्यामध्ये तिच्या मैत्रिणींसोबत दांडिया खेळत होती. ते बघून तो निश्चिंत झाला. आणि आता तो युगा होती त्या दिशेने जाण्यासाठी निघाला. त्याच्या डोळ्यांसमोर जर कोणी एखाद्या मुलीसोबत गैरवर्तन करत असेल तर त्याला ते कसं सहन होणार होतं? युगाचं मात्र अजिबात लक्ष नव्हतं. ती तिच्याच विश्वात मशगूल होती. गाण्याच्या तालावर सगळे दांडिया खेळत होते. तितक्यात युगाला तिच्या जवळून एक जोरदार आवाज आला आणि त्याचसोबत एक मुलगा धाडकन खाली जमिनीवर आपटला. तसे आजूबाजूचे सगळे नाचायचे थांबले आणि त्या मुलाकडे बघू लागले. त्या मुलाला तर दिवसा डोळ्यांसमोर काजवे चमकायला लागले होते. गालावर हात ठेवून त्याने नजर वर केली तर त्याच्या समोर एक 6 फूट उंचीचा धिप्पाड असा मुलगा उभा असलेला त्याला दिसला, जो सध्या त्याच्या निळ्या डोळ्यांनी खूप रागात त्याच्याकडे बघत होता. एकदा त्या मुलाकडे बघून युगाने सुद्धा त्याची नजर फॉलो केली आणि समोर पाहिलं. आता तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. समोर तोच मुलगा उभा होता जो तिला धडकला होता. खाली पडल्यावर त्या मुलाला खरं तर खूप राग आला होता. पण जेव्हा त्याने नजर वर करून समोरच्या व्यक्तीकडे पाहिलं तसा त्याने घाबरून आवंढा गिळला. त्याच्या समोर जी व्यक्ती उभी होती त्या व्यक्तीसमोर बोलायची त्याची ना लायकी होती ना त्याच्यात तेवढी हिंमत होती. तो मुलगा फक्त सक्षमचे निळे डोळे बघूनच भीतीने थरथर कापू लागला होता. त्या मोठ्या ग्राउंडवर 3-4 सर्कल्स करून सगळे नाचत होते आणि हा सगळा तमाशा फक्त यांच्या सर्कलमध्ये सुरू होता. बाकी सगळे आपापसात बिझी होते. तुझ्या गालावर का पडली ते कळलंच असेल तुला. तसा तो मुलगा कसा बसा स्वतःला सावरत उठून उभा राहिला. युगाने त्या मुलाच्या गालाकडे पाहिलं तर त्याच्या गालावर सक्षमची 5ही बोट अगदी जशीच्या तशी उमटली होती. त्यावरून त्याचा हात किती लागला असेल याची तिला कल्पना आली. ओ मिस्टर, काय पद्धत आहे ही इतरांसोबत वागायची? का मारलं तुम्ही त्या बिचाऱ्याला? युगा ग गप्प बस. रूपा लगेच तिला अडवायला पुढे झाली. रूपाने सक्षमला ओळखलं होतं. युगाने आजपर्यंत फक्त त्याचं नाव ऐकलं होतं, कधी त्याला प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं. कारण घराबाहेर पडायची परमिशनच तिला खूप कमी वेळ मिळायची. त्यामुळे बाहेरच्या जगाशी तिचा फारसा काही संबंध नव्हता. बिचारा आणि हा? हो, तोच बिचारा मुलगा ज्याला तुम्ही आता विनाकारण मारलत. युगा युगा अगं माझं ऐकून तर घे ना. रूपा, तू थांब. आज मला बोलूच देत. आता मी नाही गप्प बसणार. तुला माहितीये, मगाशी थोड्या वेळापूर्वी तुला ज्या मुलाबद्दल सांगितलं होतं ना, तो हाच मुलगा होता. या मिस्टरांचा काय प्रॉब्लेम आहे देवच जाणे. एकतर आधी इतरांच्या नादाला लागायचं आणि वरून त्यांनाच सुनवायचं. ओ ताई, जाऊ द्या ना, चूक माझीच होती.
तशी आता युगा आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे बघू लागली. त्याने युगाला ताई म्हटलेलं बघून आता सक्षमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन थोडे थोडे नॉर्मल होऊ लागले. ओ दादा, तुम्ही कशाला सॉरी बोलताय? सॉरी तर यांनी तुम्हाला बोलायला हवं. विनाकारण काही नसताना यांनी तुमच्या कानामागे मारली आणि वर तुम्ही म्हणताय की चूक तुमची होती. अशी काय चूक केली होती हो तुम्ही? मला तर नाही दिसली तुमची चूक. तसं त्या मुलाने मान खाली घातली. सक्षमने वैतागून कपाळावर अंगठा घासला. एखादी मुलगी इतकी कशी काय मंद असू शकते हेच त्याला समजत नव्हतं. जर एखादा मुलगा आपल्याला नकळतपणे स्पर्श करून जातोय तरी आपल्याला कळत नाहीये, असं होऊच कसं शकतं याचा तो विचार करत होता. युगा, मी काय म्हणते, त्यांचा मॅटर आहे ते बघून घेतील ना, तू कशाला पडतेय त्यात? अगं रूपा, पण हा माणूस थोड्या वेळापूर्वी माझ्याशी पण असंच उद्धटपणे वागला. त्याच्यासाठी पण मी सोडून द्यायचं का यांना? तसा सक्षम अजूनच वैतागला. एकतर त्याने तिच्यामुळे त्या मुलाला मारलं होतं आणि मॅडम इथे त्यालाच सुनवत होत्या. आजूबाजूचे लोक पण आश्चर्याने तो तमाशा बघत होते. त्यातले जे लोक सक्षमला ओळखत होते त्यांच्यासाठी तर हा आश्चर्यकारक सीन होता. ध्रुव, दर्श, तिकडे तुमच्या भावाचा काहीतरी मॅटर झालाय, चला पटकन. तसे ध्रुव आणि दर्श दोघेही घाईघाईने तिकडे जायला निघाले. हे यू. माझं नाव यू नाही, युगा आहे. युगा त्याचं प्रत्येक बोलणं मध्ये तोडत होती. हो, व्हॉट एव्हर. मी या मुलाला मारलं कारण तो विनाकारण तुला स्पर्श करत होता. आणि असं कोण नाचतं कधी नाचायला न मिळाल्यासारखं? पहिल्यांदा घराच्या बाहेर पडलेस की काय? आजूबाजूला आपल्याशी कोण कसं वागतंय याचंही भान नाहीये तुला? पण आता हे ऐकून युगाचा चेहरा बघण्यासारखा झाला. रूपा तर वाचून त्याच्या तोंडाकडे बघतच राहिली. तिने सक्षम पाटीलला फोटोमध्ये पाहिलं होतं, त्याच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं, पण इतक्या जवळून ती सुद्धा सक्षमला पहिल्यांदाच बघत होती. त्याची पर्सनॅलिटी, त्याचा ऑरा, त्याची बोलण्याची स्टाईल आणि सगळ्यात महत्वाचे त्याचे ते निळे डोळे. सगळं काही कोणालाही हिप्नोटाइज करायला पुरेसं होतं. त्याचा राग सुद्धा कुणालाही त्याच्या प्रेमात पाडून जाईल असाच होता. युगाने शांतपणे त्याचं ऐकून घेतलं, पण त्याने आपल्यामुळे त्या मुलाला मारलं हे ऐकून तिच्या रागात अजूनच भर पडली. व्हॉट? तुम्ही माझ्यामुळे मारलं त्याला? आणि माझ्यासाठी हे करणारे तुम्ही आहात तरी कोण हो? समाजसेवेचा ठेका घेतलायत का तुम्ही? आणि तो माझ्याशी गैरवर्तणूक करत होता म्हणून तुम्ही त्याला मारलत. मग थोड्या वेळापूर्वी तुम्ही माझ्याशी जे वागलात त्याचं काय? ती गैरवर्तणूक नव्हती? मग त्यासाठी तुम्ही स्वतःला पण मारून घ्यायला हवत ना? पण तिचं हे बोलणं ऐकून सक्षमने मात्र जागेवरच हाताच्या मुठी आवळल्या. एव्हाना ध्रुव आणि दर्श सुद्धा तिथे पोहोचले होते. दुरूनच सगळा तमाशा बघत होते. एखादी मुलगी भाईसोबत अशी बोलू शकते या गोष्टीवर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आजपर्यंत त्यांनी कितीतरी मुलींना सक्षमच्या मागे पुढे फिरताना बघितलं होतं, फक्त त्याच्याशी ओळख व्हावी म्हणून तरसताना बघितलं होतं. पण आज पहिल्यांदा कुठल्या तरी मुलीला
त्याच्याशी अशा पद्धतीने बोलताना ते बघत होते. त्यांच्यासाठी तर हे एक आश्चर्यच होतं. दर्श, तू पण तेच बघतोयस का जे मी बघतोय? हो ना यार ध्रुव, एक मुलगी भाई समोर मोठ्या आवाजात बोलते, दर्श भावा, वहिनी मिळाली. युगा ग प्लीज शांत हो. तुला माहिती नाहीये तू कोणासमोर बोलतेस ते. मी का शांत होऊ रूपा? आणि असे कोण येथे? कुठल्या देशाचे पंतप्रधान आहेत का? तसं आजूबाजूच्या बहुतेक जणांचं हसू बाहेर पडलं. ध्रुव आणि दर्श सुद्धा हसू लागले. पण जसं सक्षमची नजर सर्वांवर पडली तसे सगळे पुन्हा गप्प झाले. ओ मिस्टर, हे सगळे घाबरत असतील तुम्हाला, पण मी नाही घाबरत हा. चला पटकन मला सॉरी बोला. तशा सक्षमच्या दोन्ही भुवी आपसुकच वर गेल्या. सोबत ध्रुव आणि दर्श दोघांचेही डोळे गारगोटी एवढे मोठे झाले. सॉरी. आणि तुला भांग पिलीस की काय तू? हे बघा, चुपचाप मला सॉरी बोला हा, नाहीतर. नाहीतर काय? काय करशील तू? तशी ती एक पाऊल मागे सरकली. भीती तर तिलाही त्याची वाटत होती, पण मॅडम ऍटिट्यूड सोडायला तयार नव्हत्या. जेव्हा एखादी व्यक्ती घरात बंदिस्त राहते, जिला स्वतःच्याच घरात फार बोलायला मिळत नाही, अशी व्यक्ती जेव्हा बाहेर पडते तेव्हा ते सगळं फ्रस्ट्रेशन आणि सगळा राग बाहेर काढते. तसंच युगाचं झालं होतं. नाहीतर नाहीतर मी. नाहीतर तू काय काय करशील? पण यावेळी ती मागे सरकायचंच विसरली. तो अगदी तिच्या समोर उभा होता. रोखलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होता. तिची नजर पुन्हा एकदा त्या निळ्या डोळ्यांवर पडली आणि पुन्हा एकदा ती त्या नजरेत अडकली. मी याआधी पण पाहिलंय या डोळ्यांना, पण नेमकं कधी? हे बघा, तुम्ही मला सॉरी बोला आणि निघून जा. मीच काय, माझ्या हाताचं साधं नख सुद्धा तुला सॉरी बोलणार नाही. जा, जे करायचं असेल ते करून घे. सक्षम तिथून जायला निघाला, पण फार फार तर तो 4-5 पावलं पुढे गेला असेल. तितक्यात त्याला पाठीमागून आवाज आला. हे बघा मिस्टर, तुम्ही जर मला सॉरी बोलला नाहीत ना, तर मी माझ्या भावाला तुमचं नाव सांगेन ना. तुम्हाला माहिती नाहीये माझा भाऊ कोण आहे ते. त्याला कळलं ना की तुम्ही जर माझ्याशी अशी गैरवर्तणूक केलीये तर तो तुमचे हातपाय तोडून ठेवेल. आत्ताच सांगते, सॉरी बोला आणि चुपचाप निघून जा, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. तिने त्याला सरळ धमकी दिली आणि आता मात्र रूपाला तिथून कुठेतरी पळून जावंसं वाटलं. पण तिचं बोलणं ऐकून सक्षम मात्र जागेवर थांबला. त्याने पुन्हा एकदा मागे वळून तिच्याकडे पाहिलं. इकडे दर्श आणि ध्रुवला तर हसूच कंट्रोल होत नव्हतं. दोघे तोंडावर हात ठेवून कसं बस स्वतःचं हसू कंट्रोल करत होते. भाईची नजर जर आपल्यावर पडली तर सगळ्यांसमोर तो आपल्याला मारायला कमी करणार नाही हे त्या दोघांना चांगलंच माहिती होतं. ध्रुवने तर घाईघाईने त्याचा मोबाईल काढला आणि लगेच त्या दोघांचा व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली.
इतकी चांगली अपॉर्च्युनिटी तो कसा काय मिस करू शकणार होता? बाकी कोणामध्ये मात्र त्या दोघांचा व्हिडिओ शूट करायची हिंमत नव्हती. असं केलं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची त्यांना चांगलीच कल्पना होती. युगा ग गप्प बस. तू कोणासमोर बोलतेस माहिती तरी आहे का तुला? रूपा तू काय इतकी घाबरतेस? असा कोण आहे हा? सक्षम सक्षम सत्यजित पाटील. पण रूपाच्या तोंडून सक्षमचं पूर्ण नाव ऐकून आता युगाचा चेहरा बघण्यासारखा झाला. काय 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 म्हणालीस तू? जरा परत बोल. मॅडम, ज्याच्यासोबत पंगे घेतलेस ना तू, तो पाटलांचा मोठा मुलगा आहे आणि त्याच्याबद्दल ऑलरेडी मी तुला खूप काही सांगितलंय. मेलीस, आता तू मेलीस, गेलीस 12च्या भावात आणि तुझ्यासोबत मी सुद्धा गेले. तुझे जर हे प्रताप त्याने तुझ्या भावाला सांगितले ना, तर तुझा भाऊ तुला नंतर आधी मला मारेल आणि माझं मटण, सॉरी माझी हाडं पण कोणाला मिळणार नाहीत अशी अवस्था करणार आहे तो. आणि समजा त्याच्या तावडीतून सुटलोच तर तुझी ती कैदाशीण आजी आहेच आपलं श्राद्ध घालायला. पण युगा जेव्हा स्वप्नांच्या जगातून रियालिटी मध्ये परत आली तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावर फक्त 12च नाही तर अख्खं घड्याळ वाजलं होतं.